बातमी नेपाळमधून आहे। नेपाळमध्ये भूस्खलन झालंय। या पुरात 52 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण बेपत्ता आहेत। मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि महापुरामुळे विविध भागात किमान 52 जणांचा मृत्यू झालाय। 2 दिवसात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे भूस्खलन होऊन कोशी प्रांतातील इलाम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। नेपाळमध्ये भूस्खलन झालंय। मुसळधार असा पाऊस झाल्यामुळे भूस्खलन आणि महापूर देखील आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी राजश्री वाघमारे यांच्याकडून। राजश्री, काय तिथे कंडिशन आहे सध्या परिस्थिती आहे नेपाळमध्ये? खरं तर शुक्रवारपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे इथं भूस्खलन आणि पुरामुळे नेपाळमध्ये जवळपास 52 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 दिवसामध्ये 9 जण बेपत्ता झालेत आणि हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। तर पूर्व नेपाळमधील इलाम जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालेलं पाहायला मिळालं आणि जिथे जे भूस्खलन झालं त्यामध्ये जवळपास 37 जणांचा मृत्यू झालाय। म्हणजे नेपाळमध्ये जेवढं भूस्खलन झालं असेल त्यातला सगळ्यात जास्त भाग हा इसाम जिल्ह्यामधला होता आणि अनेक भागांमध्ये रस्ते अडथळ्यांमुळे बचाव कार्यामध्ये सुद्धा अडथळा येतोय। बरेच कर्मचारी पायी चालत जात आहेत आणि बचाव कार्य करतायत। त्यासोबतच त्यांची जी राजधानी आहे काठमांडू, त्या काठमांडूमध्येही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे। नदीच्या वाढत्या पातळीमुळे अनेक घरं आहेत किंवा वस्त्या असतील त्या पाण्याखाली गेल्यात। लष्करी जवान असतील, त्यासोबतच नेपाळ पोलीस असतील आणि FPRचे जवान असतील, या सगळ्यांकडून सध्या बचाव कार्य हे युद्ध पातळीवर सुरू आहे। अनेक जणांचा रेस्क्यू केलं जात आहे आणि जे जखमी आहेत किंवा जे या सगळ्यांमध्ये ज्यांना दुखापत मोठ्या प्रमाणात झाली त्या सगळ्यांना जवळच्या धारणा नगरपालिकेच्या रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेला आहे। आणि नेपाळ सरकारने नेपाळ सरकारने खरं तर सोमवार म्हणजे आज आणि उद्या सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केलेली आहे। त्यामुळे हवामान खात्याकडून सुद्धा पुढचे 12 तास हे महत्त्वाचे असतील असं सांगितलंय आणि 12 जिल्ह्याहून अधिक जिल्ह्यांना तिथे सध्या रेड अलर्ट देण्यात आलाय। दीपाली, निश्चितच राजश्री, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।